brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा ही गंभीर घटना घडली आहे नाशिक शहरातल्या काठेगल्ली परिसरात. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 5 वाहनांचंही नुकसान झालंय. मध्यरात्री काठेगल्ली परिसरात अतिक्रमण काढण्याची चर्चा पसरल्याने वातावरण तापलं. रात्रीच्या वेळी 400हून अधिक लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. तरीही जमावाला नियंत्रित करणं आव्हानात्मक ठरलं. दगडफेकीमुळे परिसरातली वीज पुरवठाही खंडित झाली, ज्यामुळे तणाव आणखीनच वाढला. नाशिकमध्ये जमावाने केलेल्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झालेत. दगडफेक करणाऱ्या जमावातील 8 ते 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नाशिक महानगरपालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2025 रोजी काठेगल्लीतल्या एका अनधिकृत धार्मिक स्थळाला नोटीस बजावली होती. या नोटिसीत स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता. या नोटिसीनंतर परिसरात तणाव वाढत गेला आणि अफवांमुळे परिस्थिती चिघळली. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट, नाशिक. रात्री सुमारे 11:30च्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती. परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला. त्यांना समजवण्यासाठी हे दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले. त्यांना देखील जुमानलं नाही. पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही. न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली. दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं. त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे. 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे.